आत्मामालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राला पहिल्याच भरती प्रक्रियेमध्ये घवघवीत यश मिळालंय। परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने व संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनातून 1 एप्रिल 2024 रोजी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली। सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रिया 2024 मध्ये पहिल्याच टप्प्यामध्ये SRPF पोलीस कॉन्स्टेबल आणि वाहन चालक पदासाठी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीमध्ये आत्मामालिकच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मोठं यश प्राप्त केलंय। त्यामध्ये करण आहिरे, निखिल भीमराव गवळी, अजय खरात, गायकवाड अमोल यांची SRPF लेखी परीक्षेसाठी निवड झाली आहे। तर कोमल नेहे, श्रद्धा चिने, समीर ठाकरे यांची औरंगाबाद ग्रामीण पोलीस लेखी परीक्षेसाठी निवड झाली आहे। किरण कडलक यांची महाराष्ट्र पोलीस चालक लेखी परीक्षेसाठी निवड झाली आहे। तसेच आत्मामालिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील माजी सैनिक प्रशिक्षक श्री प्रवीण पठारे सर यांची ग्रामीण वाहन चालक व ठाणे ग्रामीण पोलीस कॉन्स्टेबल लेखी परीक्षेसाठी निवड झाली आहे। तसेच माजी सैनिक प्रशिक्षक चेतन गिरमे यांची ठाणे ग्रामीण वाहन चालक लेखी परीक्षेसाठी निवड झाली आहे। आणि आणखीन एक मोठं यश आत्मामालिकने मिळवलंय। विशाल रामदास चव्हाण यांची आशिया खंडातील सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या भारतीय लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेत पास होऊन मुख्य परीक्षेसाठी निवड झाली आहे। याआधी भारतीय थलसेना अग्निवीर परीक्षेमध्ये 9 विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन मैदानी चाचणीसाठी निवड झाली आहे। तर कुमार निखिल भीमराव गवळी यांची भारतीय थलसेना रिलेशनशिप भरती प्रक्रियेद्वारे भारतीय थलसेनेमध्ये निवड झाली आहे। सदर भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा तयारीच्या अनुषंगाने गंगाधर खाटेकर सर आणि सौभाग्यवती उर्मिला गंगाधर खाटेकर मॅडम यांचं अनमोल मार्गदर्शन लाभलंय। या सर्व विद्यार्थ्यांना माजी सैनिक प्रवीण पठारे, चेतन गिरमे, सुधीर नाकाडे, हेमाकांत पाटील सर यांचं मार्गदर्शन लाभतंय आणि भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख माननीय साईनाथजी वरपे सर यांच्या मार्गदर्शनातून हे विद्यार्थी यश मिळवत आहे। या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी सर्व यशवंत विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन केलं आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।